अधिसूचनाही जारी केली, पण सरकारच्या इतर सगळ्या आश्वासनांप्रमाणे हे आश्वासनही फोल ठरलं. नेमकं कसं ते आपण गोखले सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, नोटिफिकेशन सरकारनं जारी केलेलं, हे नोटिफिकेशन नेमकं काय आहे? ह्या नोटिफिकेशन हे मूळ जे आहे ते बजेटमध्ये आहे. कारण बजेटमध्ये ही जी घोषणा केली त्यानंतर हे नोटिफिकेशन असं आलं की ज्यांचं एकूण उत्पन्न म्हणजे पगार धरून उत्पन्न जर 5 लाखापेक्षा कमी असेल अशा व्यक्तींनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी बघता हे नोटिफिकेशन अत्यंत स्वागतार्ह आणि अनेक लोकांना त्याचा जो फायदा मिळेल असं होतं. परंतु आपण जर बारकाईने बघितलं तर अजून एक अशी अट आहे की त्या पगाराबरोबर तुमचं जे सेव्हिंग बँक अकाउंटवरचं इंटरेस्ट आहे किंवा व्याज आहे ती 10,000पेक्षा कमी असायला हवं. बऱ्याच जणांचं आपलं असं 10,000पेक्षा कमी पण असतं, नाही असं नाही. परंतु इतर ज्या अटी आहेत त्या आपण जर बघितल्या की त्या अटी इतक्या जाचक आहेत आणि इतक्या विचित्र आहेत की त्या जवळपास पूर्ण करणारी व्यक्तीच मिळणं कठीण आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया की करदात्याने त्याची जी पगाराची रक्कम आहे ती 5 लाखापेक्षा कमी असावी, जी असू शकते. त्याचप्रमाणे त्याचं सेव्हिंग बँक अकाउंटवरचं व्याज हे 10,000पेक्षा कमी असावं, ते असू शकतं. परंतु मूळ गोम अशी आहे की ह्या सेव्हिंग बँक अकाउंटवरचं जे व्याज आहे त्याच्यावरचा कर हा एम्प्लॉयरनी कापून घेतला असावा पगार. आपण एकदा या अटी नेमक्या काय आहेत पटापट पाहून घेऊयात. याच्यामधली एक अट अशी आहे की मिळालेल्या व्याजावरचा कर मालकानं कापून घेतलेला असला पाहिजे. बरोबर. तर ही अट फुलफिल करणं इतकं कठीण आहे कारण हे 23 जूनला हे नोटिफिकेशन आलं आणि 30 एप्रिलला हा कर कापायची ही मुदत असते. 15 मे पर्यंत किंवा 31 मे पर्यंत हे फॉर्म 16 डिस्ट्रीब्यूट होतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पगारा व्यतिरिक्त अजून कोणतंही उत्पन्न नको आणि त्यांनी वर्षभरात नोकरीही बदलता कामा नये. हो, ही दोन अत्यंत जाचक अटी आहेत की प्रत्येक माणसाचं पगारा व्यतिरिक्त काहीतरी उत्पन्न असू शकतं. पोस्ट ऑफिसमध्ये एखादं खातं असू शकतं किंवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम असू शकतं. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं बँकेत फिक्स डिपॉझिट असू शकतं. अशी अट ठेवल्यामुळे जवळपास कुठलीच व्यक्ती ह्या सुट्टीसाठी पात्र होऊ शकणार नाही. त्यामुळे हे नोटिफिकेशन कोणासाठी आहे आणि कशा रीतीने त्याचा फायदा कोणाला मिळेल हे खरंच अनाकलनीय असं झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत हे फसवं नोटिफिकेशन आहे का? आणि यावर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न हा सगळ्यांना फाईल करावा लागेल. जवळपास प्रत्येक व्यक्तीला हा रिटर्न फाईल करायला लागेल. आम्ही गमतीने म्हणतो की एखादी हे नोटिफिकेशन ज्याला लागू होईल अशी व्यक्ती कळवा आणि 1000 रुपये मिळवा अशा रीतीची घोषणा जर विरोधी पक्षांनी केली तर त्यात काही वावगं ठरणार नाही. एकंदरीत या नोटिफिकेशनकडे आपण जर का पाहिलं तर फसवं का वाटतं? कोणकोणत्या जाचक अटी याच्यामध्ये आहेत की ज्या म्हणजे सर्वसाधारणपणे कोणताही व्यक्ती फुलफिल करू शकणार नाही? 99% आपण पकडूया सर. हो, याची सर्वात महत्वाची अट म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंटवरचं व्याजावर जो काही जे व्याज येतं त्याच्यावरचा कर हा एम्प्लॉयर कसा कापून घेणार. म्हणजे त्याच्यासाठी मला किती व्याज मिळालंय पहिले समजायला हवं. ते माझ्या एम्प्लॉयरला मी कळवायला पाहिजे आणि माझ्या पगारातनं ते व्याजावरचा जो कर येईल तो कापून घेतला पाहिजे, जे खूप कठीण आहे पहिली गोष्ट. कारण आपल्याला सेव्हिंग बँक अकाउंटवरचं व्याज हे मार्चच्या सुमारास कळतं आणि हे आता यावर्षी तर असं झालं की 23 जून पर्यंत ही कल्पनाच नव्हती की अशा रीतीने व्याजावरचा जो टॅक्स आहे तो एम्प्लॉयरने कापावा. त्यामुळे ही अशक्यप्राय गोष्ट होती की अशा पद्धतीने ही अट मान्य होणं. दुसरी मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे नोकरी बदलणं. बरेच लोक आता नोकरी बदलतात. अशा रीतीने जर नोकरी बदलली असेल आणि त्या बदललेल्या नोकरीमुळे ही अट लागू होणार नसेल तरी फायदा नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची जी आत्ताच आपण बोललो की दुसरं कुठलंही उत्पन्न नाही पाहिजे, जेही खूप कठीण आहे माझ्या मते. कारण प्रत्येक व्यक्तीचं कुठे ना कुठे फिक्स डिपॉझिट असतं, कुठे ना कुठे त्याची इन्व्हेस्टमेंट असते. अशा उत्पन्न असलेल्या व्यक्तीला हे नोटिफिकेशन लागूच जर होणार नसेल तर 5 लाखापर्यंत ज्यांना बऱ्याच जणांना पगार त्याच्यापेक्षा कमी असू शकतो वार्षिक, अशाने रिटर्न न भरण्याचं जे नोटिफिकेशन आहे त्याला काय अर्थ आहे? म्हणजे ते कोणाला लागू होईल? त्यामुळे हे नसल्यासारखंच जमा आहे असं आम्ही धरतो. आता पोस्टातनं जे इन्कम मिळतं ते आतापर्यंत टॅक्स फ्री होतं, तर ते उत्पन्नही याच्यामध्ये लागू होणार का? ज्ञानदा आहे असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की पोस्टाचं उत्पन्न हे टॅक्स फ्री आहे. पोस्टाची कुठलंही उत्पन्न करमुक्त नाही. 2011 मार्च पर्यंत पोस्टल सेव्हिंग बँक अकाउंटवरचं व्याज फक्त करमुक्त होतं. पण पोस्टाच्या विविध योजना आहेत जशा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत, किसान विकास पत्र, इंदिरा विकास पत्र, पोस्टल मंथली इन्कम स्कीम, कुठल्याही योजनेवरचं व्याज हे करमुक्त नाही. हे बरेच एजंटांनी हा समज पसरवलेला आहे आणि त्यामुळे मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आता ह्या विषयाशी आपण बोलतोय तर हे नोटिफिकेशन बहुतेक कोणालाच लागू होणार नाही. आणि मग तसं जर असेल तर सरकारने लोकपालचं जर जोगपाल केलं असेल, रामलीलाचं रावणलीला केलं असेल, तसंच एक फसवा हा सरकारचा एक प्रयत्न आहे का की लोकांना सांगायचं एक आणि मात्र प्रत्यक्षात मात्र जे धोरण आहे ते कोणीच ह्याचा उपयोग करू नये असं आहे का, असा एक प्रश्न पडतो.
खूपच चांगली कमेंट केली तुम्ही. आपण सेव्हिंग बँक अकाउंट असं त्याच्यामधनं मिळणारं उत्पन्न कन्सिडर केलं, पोस्टाचं उत्पन्न कन्सिडर केलं, मग एखादा माणूस जर का भाडं घेत असेल, त्याच्या एखाद्या रूम रेंटवरती दिलेली असेल, तर ते उत्पन्नही ह्याच्यामध्ये पकडलं जाणार. अशी कोणकोणती विविध उत्पन्न आहेत की जी पकडली जातील या 5 लाखाच्या स्लॅब? 5 लाखाच्या स्लॅबमध्ये टोटल उत्पन्न म्हणजे मुख्य पगार, पगाराव्यतिरिक्त तुम्ही आता म्हणायचं त्याप्रमाणे भाडं, एखाद्या घराचं भाडं येत असेल त्याला तेही पकडलं जाईल. आणि असं दोन्ही मिळून जर 5 लाखाच्या खाली असेल तर हा एक महत्वाचा अट आहे. शिवाय पोस्टल इन्कम, बँक फिक्स डिपॉझिट, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड आहे त्याचं व्याज, किंवा एखाद्याचा इव्हन मी म्हणतो आता पगारदार असल्यामुळे बिझनेस असणार नाही, पण त्याला इतर एखादी ट्युशन घेत असेल, अशा पद्धतीने मिळणारं उत्पन्न, सर्व उत्पन्न जर 5 लाखाच्या खाली असेल आणि त्याच्यावरचा पूर्ण टॅक्स हा त्याच्या एम्प्लॉयरने कापून घेतला असेल तरच त्याला ह्यातून सूट मिळणार आहे, जे अशक्यप्राय आहे. म्हणजे खरोखरच कठीण आहे असा एखादा माणूस शोधणं की जो या सगळ्या कंडिशन्स मध्ये मिळवा, कळवा आणि 1000 रुपये मिळवा अशी एखादी घोषणा एखादा विरोधी पक्ष करू शकतो. नक्कीच. आपल्याला हे आता समजलंय की 100% या अटींची पूर्तता करणारा खरं तर एकही व्यक्ती मिळणार, त्याच्यामुळे जवळपास 100% लोकांना हा टॅक्स भरावाच लागणार आहे. आणि जर का तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर फॉर्म नंबर 16 हा अतिशय महत्वाचा असतो आणि फॉर्म नंबर 16 बद्दलची आपल्याला माहिती घ्यायची सरांकडनं. पण आता वेळ झाली.